हाय नमस्कार सगळ्यांना. तर मी आज बनवणार आहे बघा रवा बॉल्स बनवणार आहे. तर आर्यरियानं जाताना सांगितलं होतं की मम्मा काहीतरी बनव आमच्यासाठी म्हणून स्पेशल, म्हणजे आम्ही कधीच नाही खाल्लं ते. तर त्यांनी रवा बॉल्स कधीच नाही खाल्लं. तर आज आपण बनवणार आहे बघा रवा बॉल्स. त्यांचं झालं आहे आता यायचं टायमिंग, येतील एक 5-10 मिनटात येतील त्या. म्हणजे पाऊस पण चालू आहे बघा, थोडासा झाला आहे पण पाऊस, मगाशी भरपूर झाला आहे पाऊस, अजून पण बारीक असा चालूच आहे. तर चला बनवूया आपण रवा बॉल्स. आले आमच्या आर्यरिया. कुठे जायचंय तेव्हा? लवकर आलाय, लवकर आलाय, 10 मिनिट्स अगोदर आलाय. छत्री काढली मी तुम्हाला ही चला म्हणा भिजत आहे चला म्हणून. दिसलीच नाही याच्यात. ती बॅग आहे ठेवावं तिकडं. तुम्ही म्हणलं मग काय तर खायला स्पेशल. रियाला नाही द्यायचं, रिया तशी तोंड करते ना रियाला. ती सगळं उचलून ठेवा, बॅग ही बॉटल. रवा बॉल बनवण्यासाठी बघा काय काय साहित्य घेतले बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा 1 कप रवा, कढीपत्ता, 1 मिरची घेतल्या बारीक चिरून, तर कोथिंबीर फ्लेक्स घेतले, इथं अद्रक, रेड चिली फ्लेक्स घेतले, आणि इथं अद्रक किसून घेतले बघा थोडंसं. इथं बघा तेल घेतले मी 1 चम्मच. आपण टाकणार आहे बघा सामान. नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपण लाल मिरची. लाल मिरची चांगली भाजली की नाही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण अद्रक. क्रश करून घेतलं बघा आपण अद्रक. अद्रक पण चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा हे अद्रक आपण चांगलं भाजून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे, थोडासा मॅश करूनच टाकणार आहे, कारण हे झालेला आहे थोडासा, हा वाळवलेला आहे थोडासा. त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर थोडीशी. कोथिंबीर टाकल्यानंतर पाणी ओतून घ्यायचं. हे बघा आपण पाणी ओतून घेतलंय. तर चांगली उकळी आली की नाही मग याच्यामध्ये आपण जरा टाकणार आहे चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स. हे बघा चांगली उकळी आली बघा. आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहे रवा. बघा हे रवा घातल्यानंतर चांगलं हे करून गुटळ्या होऊन द्यायच्या नाही का. चांगलं पाण्यात शिजवून द्यायचं आहे बघा, कारण कच्चा राहिला ते कच लागेल नंतर. हे बघा मस्तपैकी झाले बघा. तर याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं गार होण्यासाठी ठेवून देणार आहे. हे बघा ताटात काढून घ्यायचं. याला बघा थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जास्त पण नाही गार करायचं, थोडंसं नॉर्मल आपल्याला गरमच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला चांगलं त्याचं बॉलचं टेक्स्चर देता येणार नाही. आवाज करू नको. थोडंसं ही झालंय बघा, थोडंसंच गरम आहे. आता असं चांगलं बघा मिसळून घेऊन का नाही त्याचं बॉल्स बनवायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं पहिला ते. हे बघा चांगलं झालंय आपलं हे करून. आता ह्याचा आपण बॉल्स बनवून घेणार आहे बघा, बघू शकता. हे बघा हे असं
हे बघा, हे असा छोटं छोटं आपण बॉल करून घेणार आहे. तर बघू शकता मम्मी करायला लागल्या. कसं आहे बॉल? इथं खाती आता अजून नाही झालं. खाली प्लेट. मी बी करू. मम्मा, ही मम्मी, ही मम्मीचा हात आणि ही उपमा. हे बघा, हे आपलं रवा बॉल्स तयार आहेत. आता आपण इथं बघा पाणी गरम करायला ठेवलं होतं. गरम झालंय पाणी. आपण ह्याच्यावर ठेवले. चांगलं आपण वाफवून घ्यायचं बघा. एक 20 मिनिटं मी असंच ठेवणार आहे बघा वाफवायला. नंतर काढूया आपण. हे बघा तयार आहे बघा आपलं. याचा बघा कलर कसा चेंज झालाय आता. बघूया आपण काढूया आता. हे बघा आपण बॉल्स तयार केलेत. तेल घ्यायचं. तेल तापले चांगलं. त्याच्यामध्ये आपण मोहरी जिरं टाकून घेतले. लाल मिरच्या 2, कढीपत्ता, हलवून घ्यायचं चांगलं. त्यात सुकं खोबरं टाकायचं बघा. भाजून घ्यायचं चांगलं. भाजले बघा चांगलं. आता यात आपण थोडीशी हळद, थोडीशीच हळद टाकायची आणि थोडासा पावभाजी मसाला. थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं बघा. नॉर्मल चांगलं शिजवून घ्यायचा मसाला. तुमच्यावर जो मसाला असेल तो टाकू शकता तुम्ही. मी पावभाजी टाकलाय माझ्याकडे, म्हणून तुम्ही पावभाजी, सांबर मसाला तुम्हाला आवडेल तो मसाला टाकू शकता. हे बघा चांगला भाजलाय. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे रवा बॉल्स. हे बघा आपण यात टाकलेत रवा बॉल्स केलेले. चांगलं हे करून घ्यायचं आहे बघा. अरे याच्या मूमध्ये पाणी आले बघा. रियाच्या बी मूमध्ये पाणी आले बघा. तयार आहे आपलं. हळद ऑप्शनल आहे बघा. तुम्हाला टाकू वाटलं तर टाका, नाहीतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर. तयार आहेत बघा आपलं रवा बॉल्स. हे बघा तयार आहेत आपलं रवा बॉल्स. कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज. अरे रियाला विचारूया कसं झालंय. कसं झालंय सांग काय. गाइस लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट झाले गाइस. लेटेस्ट झाले. गाइस ही और ऍक्टिंग नाही करती.